प्रलंबित मागण्यांसाठी वेदांत हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरू। डहाणू येथील धुंदलवाडी स्थित वेदांत हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे रुग्णालय प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष केले जात असल्याने 26 डिसेंबर 2025 पासून CITU सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनिट्स या कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे। गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांच्या पगारात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही असा आरोप आंदोलकांनी केला आहे। वाढती महागाई, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि कामाचा वाढता ताण लक्षात घेता वेतनवाढ मिळावे अत्यंत आवश्यक आहे। मात्र रुग्णालय प्रशासन जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे। या अन्यायाविरुद्ध अखेर सर्व कर्मचाऱ्यांनी एकवटून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। या आंदोलनाला आमदार विनोद निकले यांनी प्रत्यक्ष उपस्थिती राहून जाहीर पाठिंबा दिला। रुग्णालय प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांचा विचार करून त्यात तत्काळ मान्य कराव्या अशा शब्दात त्यांना प्रशासनाचा निषेध केला। कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी हा लढा शेवटपर्यंत सुरू राहील असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले। आंदोलनादरम्यान कामगार एकता जिंदाबाद आणि पगारवाढ मिळालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। यावेळी CITUचे तालुका सचिव कॉम्रेड रडका कलांगणा, कॉम्रेड सुरेश जाधव, कॉम्रेड रामदास सुतार यांच्यासह रुग्णालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत काम बंद राहील आणि प्रशासनाने लवकर तोडगा न काढल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा संघटनेने दिला आहे। या युनियनचे काय काय प्रश्न घेऊन आपण आंदोलन करत आहे? डहाणू तालुक्यामध्ये धुंदलवाडी या ठिकाणी वेदांत हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज या ठिकाणी आहे। आज पाहायला गेलं तर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं हॉस्पिटल हे वेदांत हॉस्पिटल आहे आणि या ठिकाणी गेल्या 5-6 वर्षापासून जे काही कामगार, सफाई कामगार आहेत, इतर क्षेत्रामध्ये जे कामगार काम करतात, साधारणतः 300 ते 400 कामगार हे या ठिकाणी गेल्या 7-8 वर्षापासून काम करतात। परंतु या कामगारांना अजूनही 7 ते 8 हजार रुपयामध्ये महिन्यामध्ये राबवलं जातं। आजचं जर पाहिलं तर वाढती महागाई आणि ह्या सर्व जर गोष्टी पाहिल्या तर आज एका कुटुंबाला किमान, कामगारांच्या कुटुंबाला किंवा इतर कोणत्याही कुटुंबाला किमान जगण्यासाठी आज 28 ते 30 हजार रुपये हे लागतात, तर ते कुटुंब व्यवस्थितपणे ते जगू शकतं। परंतु अशा प्रकारच्या कामगारांवर हा अन्याय आणि कामगारांचे शोषण हे गेल्या 7-8 वर्षापासून या वेदांत हॉस्पिटलमध्ये जे काही व्यवस्थापन आहे ते करत आहे। आणि म्हणून गेल्या 4 वर्षापूर्वी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन या युनियनच्या नेतृत्वाखाली येथील कामगारांनी आपली सभासद पावती फाडून या युनियनचे सदस्य झाले आणि तेव्हापासून आम्ही या वेदांत हॉस्पिटलमध्ये व्यवस्थापनाशी किंवा मालकाशी चर्चा करतो की कामगारांचं किमान वेतन तरी तुम्ही निदान दिलं पाहिजे। परंतु आज या वैद्यकीय क्षेत्रामध्ये कामगारांचं किमान वेतन हे 16 ते 17 हजार रुपये आहे, परंतु आज 9 हजार रुपयावर या कामगारांना राबवलं जातं। गेल्या 1 महिन्यापूर्वी आम्ही त्यांना पत्र दिलं, युनियनच्या माध्यमातून आणि कामगारांच्या माध्यमातून एक पत्र दिलं की तुम्ही कामगारांचा किमान त्यांचा पगार वाढवला पाहिजे, काहीतरी त्यांना निदान जगण्यासाठी। परंतु त्यांनी ते पत्रही फाट्यावर मारलं, युनियनवर ते फाट्यावर मारण्याचा प्रयत्न करतात आणि जो कामगार त्यांच्याकडे पगार वाढ मागतो त्या कामगाराला टार्गेट करून कामगाराला बाहेर काढले जातात। हा मोठा अन्याय हा या ठिकाणी होतोय आणि म्हणून रीतसर आम्ही त्यांना 15 दिवसाची नोटीस दिली की या 15 दिवसामध्ये तुम्ही कामगारांच्या ज्या काही रास्त मागण्या आहेत या रास्त मार्गावर चर्चा केली पाहिजे आणि मार्ग काढला पाहिजे। परंतु शेवटी भांडवलदारांच्या नेतृत्वाखाली हे हॉस्पिटल म्हणा किंवा कॉलेज म्हणा ह्यांची अरेरावी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चालली आहे की आम्ही कोणाला जुमानत नाही, आम्ही कायद्याला जुमानत नाही, आम्ही संविधानाला जुमानत नाही, आम्ही कामगारांना जुमानत नाही। अशा प्रकारची ह्यांचा जो स्वभाव आहे किंवा ह्यांची जी वागणूक आहे ही योग्य नाही आणि म्हणून आम्ही कायदेशीररित्या यांना पत्र दिलं, या व्यवस्थापनाला पत्र दिलं, तहसीलदारांना पत्र दिलं, आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला पत्र दिलं आणि आम्ही त्यांना सांगितलं की आजच्या दिवसापासून या ठिकाणी आम्ही बेमुदत आंदोलन हे सुरू करणार आहोत। जर त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या, असंही नाही की आम्हाला हे दिलंच पाहिजे किंवा आमची काय अडवणूक, असंही नाही, कुठेतरी चर्चा करून मधला मार्ग काढला पाहिजे। आत्ता आमची त्यांच्याशी बैठक झाली, त्यांनी आम्हाला वेळ दिलेला आहे की जे काय किमान वेतन आहे त्याच्यावर आपण चर्चा करूया, आम्हाला थोडा वेळ दिला पाहिजे। आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे, त्यांनी लवकरात लवकर कळवावं आणि आमच्याबरोबर युनियनबरोबर बसून त्यातला मधला मार्ग काढावा आणि हे आमचं आंदोलन त्यांचा निरोप येईपर्यंत आमचं आंदोलन हे या ठिकाणी सुरू राहणार। मागण्या पूर्ण झाल्या नाही तर काय पुढचं पाऊल काय असेल? मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आमचं आंदोलन हे थोडंसं इथे वाढेल, कारण
आम्ही काही कायद्याच्या पलीकडे जाऊन आम्ही मागणी केलेली नाही आहे. खरं म्हणजे 10 वर्ष काम केलेल्या कामगाराला किमान वेतनावर राबवू शकत नाही, त्यांना वाढीव वेतन दिलं पाहिजे. परंतु आम्ही म्हणालो की चला इथे हे हॉस्पिटल आहे, तर जे काही किमान वेतन आहे तरी निदान दिलं पाहिजे. ते दिलं तर आम्ही आमचं आंदोलन स्थगित करू. 1 वर्षपूर्वी यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आणि निवेदन पण दिलेलं आहे. त्यानंतर मग 20 दिवसानंतर पण त्यांनी व्यक्तीचे भेटलेलं आहे, परंतु त्यांना पण दुमाजत नाही. आणि आपण आले तर नक्की आपली दखल घेतली जाईल का, काय बोलाल आपण? हे बघा, पत्र दिलं होतं तर 15 दिवसाचं पत्र दिलं होतं. तर या 15 दिवसामध्ये त्यांनी युनियनचे पदाधिकारी, या ठिकाणचे कामगार कमिटी आणि व्यवस्थापन या तिघांनी संयुक्तरित्या जर ही चर्चा केली असती तर 15 दिवसाच्या अगोदरच काहीतरी मार्ग निघाला असता. आज आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला बोलवलं, हे तर योग्य नाही ना. हे बघा, आंदोलन करायला आम्हाला पण इथे एवढे कामगार आहेत किंवा आजूबाजूचे काही आमच्या चळवळीचे काही लोक आले तिथे त्यांना मदत करण्यासाठी. आम्हाला हौस आलेली नाही ना इथे आंदोलन करण्याची. आम्हाला निश्चितच हौस नाही आलेली. त्यांनी जर या 10 दिवसामध्ये जर याच्यावर काय तोडगा काढला असता तर आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं नसतं. पण शेवटी आम्हाला पण पर्याय नाही ना. आमच्याकडे आम्ही सर्व कामगार, शेतकरी ह्या वर्गातले सर्व आम्ही लोक आहोत. तर आम्हाला तर संविधानाने अधिकार दिलेला आहे की आंदोलनात शांततेच्या मार्गाने आंदोलन करून आमच्या मागण्या पदरात पाडून घेणे हाच आम्हाला पर्याय. त्याच्या पलीकडे तर आम्हाला काय पर्याय नाही. म्हणून आम्ही आंदोलनाची भूमिका स्वीकारलेली आहे. त्यांनी लवकर